हॅलो. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. खांदा संघाची सलामीची जोडी एका साईडनं विचार केला तर कोण कोण गेलाय? मंगेश आणि सुधाम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि दयानंद हा गोलंदाज मार्क वर तैनात आहे. चला पंचांना देखील विनंती असेल आपण मॅच ऑन करा, ग्रीन सिग्नल द्या. सगळे संघांना पहिला कर का विजय संघात लॉस उडवण्यात येईल. नाही नक्कीच या ठिकाणं टॉप 5 मध्ये जाणाऱ्या 5 संघांची सुपर 4 मध्ये गेलेले संघ. हॅलो. चला पाचही टीमच्या कॅप्टन आपण या सूचनेकडे लक्ष द्या. आयोजकांकडनं ही सूचना येते. टॉप 5 मध्ये जाणाऱ्या संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहेत, म्हणजे आपण चिठ्ठ्या काढणार आहेत. पाचही टीमचे कर्णधार आपण याची नोंद घ्या. ही मॅच झाल्यानंतर आपण ड्रॉ करणार आहेत. फटका चांगला आहे, कव्हर मधून चेंडूला काढलाय, सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार आलाय. जाऊया आपण जीवन सनमकडे. हॅलो. पहिल्या चेंडूवर देखील दमदार स्ट्रोक पाहायला गेला तर षटकार आलाय सुदामच्या बॅट मधून. 6 धावेनं मात्र श्री गणेश केलाय खांदा संघानं. मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहायला मिळत आहे सुदामच्या बॅट मधून. 2 षटकांचा सामना, बिग फाईट समोर आहे. एका साईडनं विचार केला तर खांदा संघ आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर भिंगार संघ. ओहो, पटका बसला गेलाय तटीय सर्कलच्या आतमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलाय, पकडला जातोय झेल आणि संपुष्टात आलाय सुदामचा खेळ. बॅक टू द गाउट सुदाम. डीजे मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिली धाव कंप्लीट होते वेगानं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल काय, याचा नकार दिलाय. सिंगल होते कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय खांदा संघाची. तथा एक बाद 7 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. स्ट्राईक बर मंगेश. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. सुधाम पाहतो आपण. कॅमेरामॅन आपण अजिंक्यकडे लक्ष द्यायचंय. ओहो, हा चेंडू देखील भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय. आपला तू षटक हाताळले जात आहे. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, त्यानंतर मात्र विकेट बहाल केली सुदामची. त्यानंतर सिंगल, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आणि त्यानंतर 5वा चेंडू देखील निर्धाव. पाहायला गेलं तर अजून एक चेंडू उर्वरित आहे पहिल्या मॅनेटिव षटकातील. ओहो, यॉर्करचा वापर केला गेला होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला होता. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. रिक्स दुसरी धाव देखील पूर्ण होते चित्त्याच्या वेगानं.
पाहायला गेलं 2च्या समीकरणानं धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय दादा 1 बाद 9 धावा. 2 धावा धाव फलकाच्या ऍड झाल्या आणि धाव फलक जाऊन पोहोचलंय दादा 1 बाद 9 धावा. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्क बर भिंगार संघाकडून धीरज पवार आलाय. गोलंदाज मार्क बर. या ठिकाणी खेळून काढलाय. ऑन साइडला पाहायला गेला तर चेंडूला उचल फेक केली. त्या दरम्यान डोक्याची घंटा वाजेल का? या ठिकाणी दुसरी धाव देखील कंप्लीट. रिक्स धाव होते. पहिली सिंगल धाव कंप्लीट झाली होती. त्यानंतर दुसऱ्या धावेला प्रयत्न केला. दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं पूर्ण पाहायला मिळाली. धाव फलक जाऊन पोहोचलाय 11 या धाव संख्येवर. धीरज गोलंदाज मार्क वर पहिल्या चेंडूवर जरूर 2 धावा खर्च करतोय. त्यानंतर पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज या ठिकाणी समोरच्या दिशेने बुडावलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय नवनाच्या बॅट मधून षटकार डीजे. आहेत फायनल देखील आहे. आज शेवटची आणि अंतिम रात्र. पाहूया आजच्या दिवसामध्ये मात्र कोणता संघ सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. ओहो पुन्हा चेंडूला खेळून काढले. आउटफील्ड फास्ट. चेंडू जायला 1 बॉम्ब सी मारे का बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील येतोय नवनाथच्या बॅट मधून चौकार डीजे. या ठिकाणी पाहायला गेला तर हलक्या हाताने चेंडूला ढकलण्याचं काम केलं. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील धावचीची संधी आहे. येस दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2च्या सरासरीने धाव फलक जर पाहायला गेलं तर 23 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. अजून जर विचार केला तर 2 चेंडू उर्वरित आहेत शेवटच्या आणि अंतिम षटकातील. गोलंदाज धीरज. ओहो या ठिकाणी पुन्हा खेळून काढले. त्या ठिकाणी चुका पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू जाल सीमारेच्या बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. हा देखील येतोय नवनाथच्या बॅट मधून षटकार. धाव शेवटचा चेंडू. हो टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू आणि 12 चेंडू 30 धावा विजयासाठी जमा करावा लागतील भिंगार संघाला. देऊया डीजे मास्टरांना संधी. फुल टू द डीजे मास्टर. 12 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज भिंगार संघाला.
आला आणि 30 धावसंख्येचं आव्हान मात्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झाली. एका साईडनं विचार केला तर धीरज पवार आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर अजय नाईक. ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकाल 12 चेंडू मध्ये 30 धावा जमा करायचे आहेत. जमा होतील का हे लक्ष मात्र समोर आहे. महत्वपूर्ण सामना लढत चालू झाली. पहिला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला. एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल काय? नकार दिलाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर पुन्हा तू मैमय करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. सिंगल होते कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धाव फलक 1 या अंकावर जाऊन पोहोचते. अजून विचार केला तर 11 चेंडू तब्बल 29 धावा जमा करायच्या आहेत. स्ट्राईकवर आणून ठेवण्याचं काम केलं अजय नाईकला. न स्ट्राईकवर अजय नाईक, न शकता विचार केला तर धीरज. सुंदर असं चेंडू अडवला गेलाय स्वतःच्या फॉलोवर. गोलंदाज विजय खांदा संघातील एक वेगवान असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर जरूर एक सिंगल धाव खर्च केली. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू हाताळलं आणि तिसरा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात यश आलं. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय दादा बिनबाद 2 धावा. अजून विचार केला तर 28 धाब्यांची गरज आहे या भिंगार संघाला. ओह भन्नाट वेग पंचांना लाईन पाहावी लागेल. सिटीज बाय हिट कवायत करण्याची संधी मिळाली पंचांना. अवंतर एक धाव मिळेल बोनसच्या माध्यमातून. धाव फलक जाऊन पोहोचले आता बिनबाद 3 धावा. अजून विचार केला तर 27 धाब्यांची गरज आहे पंचांचा. एस पंच आपण काय इज व्हाईट पंच अरे धोरे आपण व्यासपीठामध्ये यायचंय पंच. विलास होला आपण टेचची संपर्क साधा. विलास होला हॅलो एस या ठिकाणी निर्धाव चेंडू आहे. सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून धाव फलक जाऊन पोहोचलाय दादा बिनबाद 4 या अंकावर. अजूनही 26 धाब्यांची गरज आहे.
हो पुन्हा खोदून काढण्याचा प्रयत्न केला गॅप आहे मोठा नाही धावाना तोटा रन्स मिळतील 4-4-4 हा देखील होतोय कोण मारला धीरजच्या बॅट मधून चौकार डीजे क्षमा सभे अजयच्या बॅट मधून आला हा चौकार पहिले षटक देखील झालं कंप्लीट एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय दादा बेनबादा 8 धाबा फीडअप घ्या पंच येणारे 6 चेंडू लागणारी धावसंख्या 26 अजिंक्य किती लागतं बघ येस धाव फलक 8 धाव वाईट नाही गेला तो बॉल दिला येस 7 धावा झाल्यात कारण जो चेंडूवर आपण अपसेप नोंदवला होता तो चेंडू निर्धाव होता परंतु ह्या ठिकाणी चुकून व्हाईट काउंटिंग झाली होती क्षमा असावे येस 7 धावा धावफलक लागल्या जात आहेत येणारे चेंडू आहेत 6 लागणारी धाव संख्या किती लागते 24 का 25 अजिंक्य येस 24 धावांची गरज भन्नाट वेग गोलंदाज आला आहे गोलंदाज मार्कवर अजय नाईक गोलंदाज मार्कवर 5 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे भिंगार संघाला भलाडे संघ देखील मैदानाच्या आतमध्ये आहे चेंडूला हुक केलाय चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर रन्स मिळतील 6-6-6 हा येतोय धीरजच्या बॅट मधून षटकार डीजे जर का एखादा मोठा फटका आला तर मात्र सामन्याचं मात्र चित्र बदलेल यामध्ये मात्र शंका नाही आहे धीरज आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये चेंडू जातोय निर्धाव एष्टी रक्षकाच्या हातामध्ये धावफलक स्थिरांकावर बिनबाद 13 धावा अजूनही 3 चेंडू उर्वरित आहे भन्नाट वेग हा चेंडू वर देखील पाहायला गेला तर निर्धाव चेंडू कोणाला आला ओहो वारंवार मात्र फलंदाजाला वीट केलं जात आहे जकडून ठेवलंय धीरज सारख्या फलंदाजाला शेवटचा चेंडू आहे ना या ठिकाणी मॅच होते फिनिश विजयी